अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अधिक मास अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। जय श्री सर्वोत्तम वासुदेवा दामोदरा अनंत केशवा क्षीराब्दी जामातार माधवा देवादी देवा दयानिधे तव चरण सरोजी प्रेमा अखंड देई सर्वोत्तमा नाम वदयाची सीमा शेषातेही गते नव्हे पै तेथे मी अल्पमती पामर वदेन म्हणतो स्तुती उत्तर एक जीवेचा प्रसर केवी विस्तार साहो शके परी आत्मसार्थक करावे काही म्हणून आरंभिलासे नवलाई कृपाळुत्वे शेवटास न्यावी हेची परिसावी विज्ञापना मी नेने जपत साधन काही दान धर्म व्रते उद्यापने पाही करावया ते धनही नाही ग्रही संग्रही तू जाणता निशिदिनी संसाराची हळ सदा चित्ती वाटे तळमळ तेने नगमेची काळ वेळ म्हणून या खेळ आरंभिला तरी कृपा करुनी रमा रंगे न्यूनते पूर्ण करावे अंगे रसोत्पत्ती रसवेगे जीवन घाली दयाळुआ समर्थे मुक्ता फळाची लाखोली वाहता हरुष हृदय कमळी दरिद्रे तुळसी दळे समर्पली तरी कान स्वीकारा स्वामिया श्रीमाने नैवेद्य पक्वान्न अर्पिता तोषले मन दरिद्रियाचे किंचित दान काय हवेरून सांडावे तैसे थोर थोरांनी प्रबंध केले नाना परी गीती अळविले तयाची लळे पुरविले मज अवेरिता भले नोही की असो कृपा कराल श्रीहरी तरीच वदेल वैखरी सरस्वती वैसे जीवाग्री मन तुरंगी आत्माराम ऐका संत श्रोते सज्जन पाचा पर्वाचा केला प्रश्न तया माझी चार संपूर्ण मागे निवेदन झालेचे व्यतिपात वैधृती पाही पौर्णिमा अमावशाही ऐसी पर्वे चार पाही केले सर्वही कथन पै आता पाचवे पर्वते कवन तयाचे ऐकावे निरोपण लक्ष्मी प्रति नारायण सांगता जाहलासे लक्ष्मी वदेजी पुरुषोत्तमा भक्त कामकल्प द्रुमा मागे निवेदिला महिमा पौर्णिमा अमावशा ते उपरी पर्व राहिलसे एक तेही परिसावे नावेक व्रता माझी श्रेष्ठता अनेक कैसे न देख स्वामिया तरी कृपा करोनी समग्र लोकहितार्थ वदावे साचार जे ऐकता जडमुड उद्धार तात्कालिक होय पै विष्णू बोलते झाले उत्तर एक अक्षिरा दिजे सादर परवा माझी पर्व थोर विशेष सत्कार द्वादशी तया माझी मलमास पातल्या विशेष विशेष आदरे आचरल्या व्रतास तुटे पाशत यमाचा हे एकता महिमान पापे भस्म होती जान यथार्थी नसे अनुमान सावधान परिसावे समग्र तीर्थाची गर्जना तोवरी संपूर्ण यज्ञक्रिया परी अवघी ही पर्वे पृथ्वीवरी न पवती सरी द्वादशीते संपूर्ण पर्वाचे फळ पाही तू न तुळे द्वादशीचे ठाई काय सांगो तेची नवाई मी शेषशायी वदतसे यज्ञ केली याचे फळ अथवा प्रयागी स्नान गंगा जळ तेथीचा कल्पावास प्रबळ सेविला सर्व काळ आदरे तरी द्वादशी ते तुलना नाही शास्त्र देती याची ग्वाही प्रत्ययोग्य हिजे स्वदेही केलिया पाही व्रताते उपोषण एकादशी दिने द्वादशीत कीजे पाराने ब्राह्मण संतर्पण मिष्टाने आनिक दाने नानविध आनिक करावे पिंडदान श्राद्ध तिथी असो नसो जान परी अगत्य कीजे श्राद्ध साधन घडे पुण्य कोटी गुणे हे तव त्रिरात्रीचे व्रत दशमी पासून द्वादशी युक्त तिन्ही देवता मूर्तिमंत वसता ती तेथे निश्चयी दशमी ते दैवत चतुरानन एकादशी गिरिजा रमण द्वादशी ते विष्णू आपण वास्तव्य स्थान त्रिवर्गी दशमी ते दृश्य दोष त्यागावे एकादशी वर जावे द्वादशी ते बरवे आदी त्यागावे शास्त्राधरे परान्न ग्रहान्न उष्णोदक सर्व स्नेह खटवाग देख लवनता भूल स्त्री संग सुख दुःख एक भुक्त दशमी ते ऐसे एकादशी दिनी एक अधिक तये स्थानी अन्न न स्वीकारावे जनी एकादशी म्हणून बोलीजे आता द्वादशी ते वर्ज कीजे दिवा निद्रा न सेविजे शास्त्राधार बोलीजे ऐके क्षीराब्धी नये ऐसे विधियुक्त एकादशी व्रत कीजे साया शेषी वरी साधन द्वादशी ब्राह्मणेशी विधियुक्त त्याही वरी केलिया पिंडदान ते तव विशेषाहून विशेष जान
तेने केले गयावर्जन पित्र उद्धारण कुळासी. तुळसी पत्रा समान अर्पिला जरी पिंड जान, तरी ते मज मेरू समान वदे नारायण स्वमुखे. मलमासाची द्वादशी जरी उपोषण घडे ते दिवशी, तया ऐसा पुण्यराशी दुजा आन असेना. जन्मांतर सहस्रेन तयाने जिंकिली से जान, वरी ब्राह्मण संतर्पण पूजा विधान यथोचित. ऐसे व्रत भावे आचरता यमराव ओढवी माथा, तया दुरिताची वार्ता बोलोनयेची राजसे. तये दिनी ब्राह्मणा लागून जरी वस्त्र करविले परिधान, तरी कल्पपर्यंत स्वर्ग भोग जान तया लागून प्राप्त होय. विष्णू माधव प्रीत्यर्थ जरी आचरेल हे व्रत, ब्राह्मण भोजन यथार्थ विष्णू प्रीत्यर्थ. द्वादशी सुवर्णदान सहस्त्रदान रौप्यदान उपान नहदान, शस्त्रासहित पादुका दान पुरुषोत्तम अर्पण कीजे. घृतदान घृत पाचित पक्वान, त्रयोदशी गुणी ताबूल दान, गंध पुष्प सुदान कीजे अर्पण यथाविधी. इतुके दान केलिया पाही, वैकुंठवास तया ते होई. मलमास द्वादशी ठाई शेषशायी संतुष्टे. यथा ऋत काळे फळे कर्दळी फळे नीरी केळे, खर्जुरी लवंगा पुंगी फले जायफळादी आदरे. कपिला गोदाने नेमस्त महिमान अश्वासहित, गज अजादी रथ गणित अर्पण कीजे द्विजाते. इतुकी दाने सांगितली देख, परिघृत दानाचे महात्म अधिक. मलमास पर्वणी आवश्यक कीजे देख यथाविधी. कास्यपात्री घालोनी या घृत, सुवर्ण प्रतिमास युक्त पूजा करोनी नेमस्त दिजे दान विप्रा लागी. त्याही वरी घृत पाचिक पक्वान, तेही कास्यपात्री घालून घृतासहित पूजा करून ब्राह्मणा करी अर्पिजे. संख्या तयाची त्रिणी दशक, वरी त्रिणी अधिक देख, ऐसी करोनी आवश्यक दिजे सम्यक विप्राते. साक्षर विप्रा लागी बरवे, पूजा करोनी वस्त्र द्यावे, वरी दक्षिणे सहित दान अर्पावे, तेने पावे स्वर्गवासू. द्वादशी ऐसे दुजे पर्व, काशी ऐसे क्षेत्र अपूर्व, तीर्था माझी विशेष गौरव, प्रयागराज जाणिजे. द्वादशी केलिया अन्नदाने, कोटी कुळे उद्धरली तयाने, नरकी तारिले पितृगण एक महिमान शुभानने. सकळ दाना माझी वरिष्ठ, अन्नदान अति श्रेष्ठ, मनोनी महिमा उत्कृष्ट, वर्णिला श्रेष्ठ पुराणी. अक्षा असाक्षी भोजन द्वादशी, तया ऐसा न देखो दोषी. अनुकूल असे ज्या समयासी, तेची ब्राह्मणासी अर्पिजे. चित्त आशे ते न धरावे, भगवंती विन्मुख न व्हावे, अतिथी विन्मुख नसावे, चित्त असोनी जवळीक. सर्वांचे अंतरदत्त स्वयं जान त्रैलोक्यनाथ, तया ते करिता वंचनार्थ पावे अघात रोकडा. या लागी उत्तम अथवा मध्यम, सकळ श्रोती धरी जे नेम, बहुती मार्ग हा सुगम, निर्गुण ठेविला अनंते. ये विषयी इतिहास पुरातन, होऊ नये कीजे सावधान. पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान, अंबरीष जान नाम तया. सार्वभौम सर्वा वरिष्ठ, तपोबळे अति उत्कृष्ट, अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ, भक्ती एकनिष्ठ तयाची. प्रजेलागी अति कनवाळू, विप्रालागी परम स्नेहाळू, रिपुद्रमालागी जैसा काळू, कृतांतवत तया ते. परमधर्मिष्ठ हृदयी, अडकाठी कवनाते नाही, व्रतनेम उद्यापने पाही, सदा सर्वदाही चालवित. विन्मुख नवेची कवनाते, मागितले अर्पितसे त्याते, आपत्यापरी मागत्याते, लळे त्याचे पुरवित. ऐसे असता वरिष्ठ, द्वादशी नेम अचाट, साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ, नृप वरिष्ठ आचरतसे. सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती, घेऊन साधी द्वादशी तिथी, न उगवताची गवस्ती, साधन रीती साधितसे. ऐसे लोटता काळ बहुत, पुण्यसंग्रहो झाला अपरिमित, इतुकेही आसुनी गर्भरहित, नृपनाथ वेगळा तो. तव वासवा अंगी भय दारुण, माझे पद घेईल विरून, चिंता करी रात्रंदिन, तव नवल पूर्ण वर्तले. अकस्मात ऋषी दुर्वास, येता झाला इंद्र सभेस, वासवे सन्मोनीन बहुवस, षोडशोपचारे पूजिला. बैसवून या निजासनी, स्वागत पुसिले तये क्षणी, स्वस्ती क्षेम विप्रवदोनी, पाहे नयनी तया ते. तव परम क्रश झाले शरीर, शोके उतरला मुखचंद्र, देखुनी बोले मुनीश्वर, दुःख अपार हृदयी दिसे. एरू म्हणे महाराजा, उपावन देखोजी दुजा, मग समग्र वृत्तांत ओजा, ऋषीवर्या सांगतसे. म्हणे अंबरीश परम विख्यात, तपोतेजे आगळा नियमित,
द्वादशी व्रतांते आचरत न चाले तेथे उपाव ऐसे यासी करू मी काही हरदोग हा परम माझे जीवी म्हणून पायी ठेविली डोई सांगा काही मज लागी जया ते इंद्रोग लागला तो रोगी न देखो वाचला महद्रोग जया ते झाला तरी धन्वतरी तयाला वाचविती परी हृदरोगी प्राणी याते कवन वाचवू शके तयाते एक सद्गुरु वाचून त्याते उपाय अन्य असेना तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ सकळ ऋषी माझी श्रेष्ठ अमृतवचनी स्पष्ट देऊनी रोग कुष्ठ निवारा ऐकून वासवाची ग्लानी कोमल हृदय दुर्वास मुनी अंतरी परम कळवळोनी बोलतवानी ते एका दुर्वास वदे वासवा पाही द्वादशी ऐसे व्रत दुजे नाही जे आचरती सदा सर्वदाही त्या एवढा नाही पुण्यश्लोक अक्षयी स्वर्गवास तयाते प्राप्त होय जान निरुते द्वादशी पुण्यव्रतांते साम्यता आन असेना अक्षयी तीर्थी स्नान केले अथवा तपव्रत जरी केले यज्ञ यागदीही साधिले उपासिले ज्ञानयोग पै तरी नातुळे द्वादशी समता ऋषी देव गंधर्वादी तत्वता आचरली या व्रता वंद्य सर्वता ते झाले व्रत आचरला चतुरानन कुबेरासहित सिद्धगण तया ते प्राप्त झाले पदनिर्वाण अक्षयी भानू तो वरी पावे स्वयं वासवा तू ते पाही इंद्रपद लाधले पूर्ण कमाई याची व्रत प्रभावे पाही अधिपसुर गणाते यमधर्म आचरे व्रत ते पद झाले तरी प्राप्त साधन द्वादशी कैलासनाथ स्वयं आचरे व्रताते ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ आचरतसे नृपराव वरिष्ठ तया अपाय करावयाचे कष्ट कवन नष्ट करू शके तया ते पुण्य सामग्री पूर्ण असे हो पदरी तया ते साह्य श्रीहरी व्रत निरंतरी चालतसे या लागी अमरनाथा न प्रवर्ते ऐसी आघाता येणे दुरिताची वार्ता अंगी सर्वता बाणेल पै ऐकता ऋषीचे उत्तर देवेंद्र केला नमस्कार उपावन सुचे अनुमात्र पद स्वतंत्र नराहेची या लागी गुरुवर्या पाही एक वेळ तेथवर जाई कळेल तैसी करा नवाई पद अक्षयी राहे जेने ऐसे एकता वचनाते ऋषी विचारी अंतराते म्हणे जाऊनी पाहून पाते पुण्यपुरुषाचे दर्शन दुर्वासा ऐसा सत्पुरुष परिमती ते तात्काळ भ्रंश जया संगती संगदोष धरिला हव्यास मानसी धीरवान ज्ञानवान पाही सुशीळ जरी राहला देही तरी संगती संगदोष पाही मती पालटे तयाची मनोनिया सत्संग धरावा दुर्जन संग तो त्यागावा जेने विश्रांती पावे जीवा देवादी देवा प्रेमाचडे आता दुर्वास ऋषी राहो गेहोन शिष्य समुदावो नमोनिया वासवो निगता झाला तात्काळी घेईल अंबऋषीची भेट ते होईल जे राहटी ते कथानक मराठी श्रोतिया कर्णपुटी परिसऊ जे ऐकता पाप झडे कलिकल्मष अवघे पळे श्रवण करिता रोकडे मल महात्म्य समग्र हे श्लोकाधरे वदली वाचा प्रबंध नवे माझे पदरचा न्यून पूर्ण करणे वाच याचा अधिकार साचा तुम्हा ते मी तव राम संप्रदायी भिक्षा मागतो ग्रही ती भिक्षा एकत्र एकठाई पचवून अर्पावी द्विजाते ऐसे हे तव कविता जान कवीश्वराचे भिषान्न अर्थावबोध एकत्र करून श्रोतिया लागून वाटिले इथे श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणिच संमत मनोहर सुत विरचित त्रयोदश अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय।